नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे पुणे विभाग कृषी सेवक 2019चा कट ऑफ नेमका काय लागला होता, म्हणजे त्यांची निवड यादी नेमकी कशी होती, ती निवड यादी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सोबतच 2023-24 ला आपली जी कृषी सेवकची परीक्षा झालेली आहे त्या कृषी सेवकच्या परीक्षेमध्ये अंदाजे काय कट ऑफ लागू शकतो याविषयी सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। तर सर्वांनाच माहित आहे की 2024 साठी जी कृषी सेवकची ॲड निघाली होती तर ते आपल्या पुणे विभागासाठी जर बघितलं आपण तर पुणे विभागासाठी बघू शकता तुम्ही अनुसूचित क्षेत्रातील क्षेत्राबाहेरील पदसंख्या जी होती 182 होती। ही जी ॲड आहे हे या वर्षीची ॲड आहे। कॅटेगरी वाईज काय दिलेले आहेत, वॅकन्सी किती होत्या आणि किती जागा आपल्याला भरायच्या होत्या हे सर्वच सर्व इथं दिलेलं आहे। त्यानंतर जर आपण पेसा अंतर्गत पाहिलं तर पेसा अंतर्गत तुम्ही बघू शकता एकूण 4 जागा होत्या। त्यामध्ये अहमदनगरसाठी 100% 3 जागा होत्या आणि अहमदनगरसाठी 25% साठी 1 जागा होती। म्हणजे असं जर एकंदरीत विचार केला तर एकूण 4 जागा पेसासाठी या आपल्या पुणे विभागामध्ये राखीव आहेत कृषी सेवकसाठी। तर ही कृषी सेवकची जी एक्झाम होती, ही कृषी सेवकची एक्झाम आपण बघितली की 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला व्यवस्थित पार पडलेली आहे। आपली जी परीक्षा होती ही IBPS ने कृषी सेवकची एक्झाम फर्स्ट टाइम घेतलेली आहे। तर या कृषी सेवकच्या एक्झाम जी 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला पार पडलेली आहे, तर या कृषी सेवकचा अपेक्षित कट ऑफ काय लागते ते बघण्यापूर्वी आपण काय बघू, एक 2019च्या कट ऑफ वरती म्हणजे त्या सिलेक्शन लिस्ट वरती काय करू, आपली एक नजर म्हणजे धावती एक नजर टाकू। म्हणजे आपल्याला गेसिंग मिळणार आहे की 2024 ला नेमका काय कट ऑफ लागू शकतो आपल्या कृषी सेवकचा। त्यानंतर ते जे कट ऑफ असते त्या कट ऑफ वर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ते परिणाम करू शकतात त्याविषयी सुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू। तर सुरुवातीला आपण बघू की 2019चा नेमका कट ऑफ काय होता। हा आहे 2023चा कृषी सेवकचा निकाल पुणे विभागासाठी। म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा यादीतले जे विद्यार्थी आहेत त्यांचा सर्वचा सर्व डिटेल तुम्हाला इथं बघायला मिळेल। तर यावरून तुम्हाला समजून येईल की कोणत्या कॅटेगरीला किती कट ऑफ 2019 या साली लागला होता। त्यानंतर सोबतच तुम्हाला या गोष्टीची चाहूल सुद्धा लागेल की 2019 आणि आता 2023 पुणे म्हणजे आपल्या पुणे कृषी विभागामध्ये कृषी सेवकचा काय कट ऑफ लागू शकते, सविस्तर माहिती बघू आपण। तर सुरुवातीला जो आपण बघू ती निवड यादी आहे पेसा क्षेत्रासाठी। आता पेसा क्षेत्राचा जर विचार केला तर पेसा क्षेत्रासाठी एकच जागा पुणे विभागाला होती। मग एकच जागा होती तर या एका जागेसाठी काय कट ऑफ लागला होता, तर तुम्ही बघू शकता की 113 गुणांवरती हा जो विद्यार्थी आहे हा सिलेक्ट झाला होता ST कॅटेगरी मधून पेसासाठी। तर पेसामध्ये त्यावेळेस एकच जागा असल्यामुळे नो ऑब्जेक्शन, खूप कॉम्पिटिशन असेल पण तिथं मग फॉर्म पण तेवढेच असतात। तर फॉर्म तेवढेच होते त्यामुळे तुम्ही बघू शकता की फक्त एकच कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे, ते झालेलं आहे ST कॅटेगरीमध्ये कृषी सेवा पेसासाठी। ॲक्च्युली पेसामध्ये फक्त STचीच कॅटेगरी कॅन्डिडेट असतात, नेटिव्ह त्या जिल्ह्यामधील किंवा त्या विभागामधील। आपला पुणे विभाग आहे तर पुणे विभागामध्ये तुम्ही बघू शकता की एक विद्यार्थी 113 मार्कवर पेसासाठी काय झाला होता मागच्या वेळेस, म्हणजे 2019च्या कृषी सेवेच्या परीक्षेमध्ये कृषी सेवक म्हणून 113 मार्कवर सिलेक्ट झाला होता। जर आपण यांची वेटिंगची लिस्ट जर बघितली तर तुम्ही बघू शकता, तर वेटिंगच्या लिस्टमध्ये तुम्हाला बघून येऊ शकते 2 कॅन्डिडेट हे वेटिंग लिस्टमध्ये होते। एक होता 113 गुणांवरती आणि दुसरा होता 109 गुणांवरती। हे कितीपैकी गुण आहेत, तर एकूण 200 पैकी गुण आहेत ते। मग 200 पैकी किती 113 आणि 109 या गुणांवरती ते पेसासाठी काय होते 2019 ला वेटिंग लिस्टवरती होते। आता आपण सविस्तर बघूया नॉन पेसा कॅन्डिडेट यांचा कट ऑफ नेमका कॅटेगरी वाईज किती गेला होता। तर नॉन पेसा कॅन्डिडेट बघण्यापूर्वी आपण सुरुवातीला टॉपर बघू की 2019 ला नॉन पेसामध्ये कृषी सेवकसाठी टॉपर किती होता। तर आपला जो विभाग आहे पुणे विभाग, तर या पुणे विभागामध्ये तुम्ही बघू शकता की जनरलचा टॉपर होता 149 गुणांवरती। किती 149 गुणांवरती जनरलचा टॉपर आपल्याला बघायला मिळत आहे 200 पैकी किती 149 गुणांवरती। 149 गुणांवरती आपल्या पुणे विभागामध्ये काय होता 2019 ला कृषी सेवक या परीक्षेसाठी टॉपर होता। सेकंड टॉपर 148, मग नंतर तुम्ही बघू शकता। परंतु आपल्याला मिनिमम स्कोर किती हवा होता
कृषी सेवक होण्यासाठी ते बघायचं आहे. म्हणजेच का ऑब्व्हियसली आपल्याला कट ऑफ किती लागला होता ते बघायचं आहे. म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून बघू की लोवेस्ट मार्क किती होते, म्हणजे मिनिमम मार्क्स. तर मिनिमम मार्क्स म्हणजे आपल्याला या स्लाइडमध्ये खाली जावं लागेल. आता खाली जर जायचं आहे तर आपण हळूहळू जाऊया खाली. तुम्ही बघा आता डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतो. डिटेलमध्ये आता आपण इथं बघू की कृषी सेवकचा निवड यादीमध्ये मिनिमम स्कोर किती होता, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो कट ऑफ किती होता. तर ही जी निवड यादी आहे, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांची निवड यादी होती. जवळपास 200 किती 89 समथिंग असतील, ते 69 प्रतीक्षा यादी लागलेली आहे. आता इथून आपल्याला काय बघायचं आहे, वेटिंग लिस्टच्या वरती जे काय आहे ते सिलेक्शन लिस्ट आहे. तर बघा आता 2019ची जी सिलेक्शन लिस्ट आहे, एकूण 269 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ची लिस्ट आहे. तुम्ही बघू शकता 269 वा रँक ज्या विद्यार्थ्याचा होता त्या विद्यार्थ्याला 200 पैकी किती 90 गुण होते आणि तो सिलेक्ट झाला होता SCBC मध्ये एक सर्व्हिसमॅन म्हणून. तर एस सर्व्हिसमॅन त्याची कॅटेगरी होती SCBC मध्ये. त्यानंतर तो सिलेक्ट झाला होता 90 गुणांवरती 200 गुणांपैकी. तर तुम्ही आता इथं डिटेलमध्ये बघू शकता. आता हे जे खालचे आहेत हे सर्व एक सर्व्हिसमॅनच तुम्हाला बघायला मिळतील. कमीत कमी कट ऑफ त्यांचा दिलेला आहे. SCBC मधला हा दिलेला आहे, हा दिलेला आहे SCBC मधला. SCBC जनरल एक सर्व्हिसमॅन जर बघितला आपण तर 91 गुणांवरती 2019ला काय सिलेक्ट झाला होता तो विद्यार्थी ॲज अ कृषी सेवक म्हणून. म्हणजे जनरलमध्ये जर आपण बघितलं तर जनरलमध्ये एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ किती, तर 200 पैकी 91. SCBC मध्ये किती, तर 200 पैकी 90 गुणावरती कट ऑफ लागला होता. परंतु आपल्याला जर मेन कॅटेगरी जर बघायचे झाल्या तर तुम्ही आता आपण बघू शकतो. मेन कॅटेगरी बघू आपण आता. मेन कॅटेगरी वाईज जर गेलो तर लेडीज अँड जेंट्स म्हणजे मेल अँड फिमेलमध्ये किती कट ऑफ लागला होता. तर मेल आणि फिमेलमध्ये आता आपल्याला कट ऑफ बघायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी इथं ऑलरेडी याच्यावरती थोडंसं बघितलेलं आहे. तर हा जो 232 नावाचा रँक आहे, किती 232वा जो रँक आहे, हा 232वा रँक कोणाचा आहे, तर ST कॅटेगरीमधली सिलेक्ट झालेला विद्यार्थी हा जनरलमध्ये 2. म्हणजे ST कॅटेगरीला 2019 मध्ये किती 2 जागा होत्या कृषी सेवकच्या पुणे विभागामध्ये. मग पुणे विभागामध्ये 2 जागा होत्या, तर त्यातला तुम्ही बघू शकता ST जनरल 02. तर हा विद्यार्थी सिलेक्ट झालेला होता 112 गुणावरती. म्हणजे ST कॅटेगरीचा तुम्ही काय करू शकता, इथं सांगू शकता की ST कॅटेगरीला जो कट ऑफ होता मेलचा, हा मेलचा कट ऑफ 2019ला 112 गुणावरती 112 गुणांवरती 2019ला लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर तुम्ही आता पुढे आपण जाऊ, पुढची सुद्धा आपण लिस्ट बघू. पुढच्या लिस्टमध्ये आपल्याला आणखीन कळेलच. 200 हे बघा तुम्ही लिस्ट आहे 213 वरती जायचं आपल्याला. 213चा रँक. आता 213 मध्ये तुम्ही STची फिमेल बघू शकता. तर STच्या फिमेलच्या 2 जागा होत्या, 118 गुणांवरती त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे STचा काय लागलेला आहे कट ऑफ तिथे लागलेला आहे. नंतर एक जी जागा असेल ते वर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. त्यानंतर जर आपण OBC मध्ये जर गेलो तर OBC मध्ये आपण बघू आता 207व्या क्रमांकाचा रँक तिथं आपल्याला OBC कॅन्डिडेट मिळेल. आता बघा 207 वार जर रँक बघितला आपण, आता याच्या मागे पुढे होऊ शकते, त्यामुळे डोंट बी म्हणजे कोणत्या प्रकारची जास्त काळजी नका करू. तुम्हाला हे जर PDF फाईल हवी असेल तर अजनी करिअर अकॅडमी हा टेलिग्रामचा ग्रुप आहे. त्या ग्रुपवरून तुम्ही हे 2019ची सिलेक्शनची लिस्ट बघू शकता. तिथून तुम्ही सविस्तर मग त्याचा अभ्यास वगैरे करू शकता. बघा आता हे OBC फिमेल आहे. काय आहे, OBC फिमेलचं सिलेक्शन झालं होतं 2019ला 123 गुणांवरती. हे काय लोएस्ट मार्क असणारी काय एक विद्यार्थिनी आहे. तर 123 गुणांवरती OBCचं काय झालं होतं, सिलेक्शन झालं होतं. म्हणजे 123 गुणांवरती काय लागला होता, 2019ला OBC फिमेलचा कट ऑफ लागला होता. जर आपण OBC मेल जर बघितलं तर OBC मेलचा कट ऑफ किती लागला होता ते जर बघितलं तर आता इथं आपण बघू शकता OBC मेलचा कट ऑफ मी दाखवतो तुम्हाला. किती 123
रँक वरती तुम्हाला बघायला मिळेल. 1 2 3 वेअर इज 1 2 3 दिस इज 1 2 3. बघा आता हे ओबीसीचा काय आहे, हा ओबीसी जनरल, हा ओबीसी. तर बघा आता ओबीसी जनरल मध्ये 20 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे तर 131 गुणावरती ओबीसीचा मेल साठी काय लागला होता, कट ऑफ लागला होता 2019 ला. म्हणजे फिमेलचा बघितला आपण, आता हा मेलचा, ओबीसी मेलचा किती झाला, 131 गुणावरती कट ऑफ झाला. जर आपल्याला एससी कॅटेगरी मध्ये जर गेलो आपण तर एससी कॅटेगरी मध्ये आपल्याला बघायला मिळेल, सुरुवातीला आपण लेडीजचा बघू, म्हणजे महिलाचा बघू. तर महिला जर बघितल्या आपण तर 209 वा रँक, किती 209 वा रँक आहे आपल्याकडे अवेलेबल डाटा. तर 209व्या रँकला एससी ची काय आहे तिथं कॅन्डिडेट आहे. बघा आता एससी कॅन्डिडेट जर बघितलं लेडीज साठी तर 122 गुणांवरती 3 जागा होती. ही 3 नंबरची स्टुडंट जी होती सिलेक्ट झालेली होती. 122 गुणांवरती काय लागला होता, 2019 ला त्यांचा कट ऑफ लागला होता. म्हणजे एससी साठी महिलेसाठी कट ऑफ किती झाला, तर 122 गुण झाले. त्यानंतर जर एससी साठी मेल साठी जर कट ऑफ बघितला आपण तर तो आपण बघूया. 96 वा रँक या विद्यार्थ्याचा आहे, तिथं तो काय, तिथं त्यांचा कट ऑफ लागलेला आहे. बघा आता इथं 96 मध्ये आपल्याला आहे 134 गुण. म्हणजे 134 गुण, एकच जागा होती एससी कॅटेगरीला मेल साठी आणि एका जागेसाठी जो कट ऑफ लागला होता 134 गुणांवरती. ऑब्व्हियसली तेवढे कॅन्डिडेट पण कमी तिथं फॉर्म भरलेले असतात. तर 134 गुणांवरती आपल्याला काय दिसून येते, एसटी कॅटेगरीचा कट ऑफ एससी कॅटेगरीतला मेलचा कट ऑफ दिसून येते. पण आपण जर ओपनचा जर कट ऑफ बघितला तर ओपन मेलचा कट ऑफ जर बघितला तर बघू आता इथं आपण ओपन मेलचा कट ऑफ किती होता. तर मी टिक मार्क केलेला आहे इथं. ओपन जनरल 73 वा रँक, वेअर इज 73. तर बघा आता हा ओपन जनरल आहे. ओपन जनरल 58 नंबरचा कॅन्डिडेट, तर किती 135 गुणांवरती ओपनचा कट ऑफ लागलेला आहे 2019 ला. किती 135 गुणांवरती. आणि जर यांचा जर आपण फिमेलचा जर कट ऑफ बघितला ओपन मध्ये, तर ओपन मध्ये फिमेलचा कट ऑफ आता मी तुम्हाला दाखवतो. ओपन मध्ये फिमेलचा कट ऑफ किती होता तुम्ही बघू शकता. आता ओपनचा इथं तुम्हाला दिसणार आहे. हा ओपनचा फिमेलचा जर कट ऑफ बघितला आपण तर हे बघा, सिलेक्टेड जनरल फिमेल 056 एक म्हणजे 56वी कॅन्डिडेट होती ते फिमेलसाठी. तर किती एकंदरीत बघितला तर 128 गुणांवरती ओपनचा फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे. अशा सर्वच कॅटेगरीचे तुम्हाला याच्यामध्ये एससी बीसी असतील, बाकीच्या अदर कॅटेगरी असतील, सर्वांची डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला म्हणजे या पीडीएफ फाईल मध्ये मिळणार आहे. हे पीडीएफ फाईल जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अजनेक करिअर अकॅडमी या या टेलिग्राम चॅनलला काय करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे. तिथून ही पीडीएफ फाईल तुम्ही आरामात डाउनलोड करू शकता आणि चेक करू शकता की मिनिमम किती तुमच्या कॅटेगरीमध्ये मार्क्स हवे होते 2019 ला. आता हे झालं आपलं 2019. जर 2023चा जर आपण विषय केला तर मग 2023चा आपला कॅटेगरीचा विचार जर केला आपण, म्हणजे आपली जे कृषी विभागाची कृषी सेवकची एक्झाम होती पुणे विभागामध्ये, यांचा जर विचार केला तर ओपन मध्ये किती कट ऑफ जाऊ शकतो, त्यानंतर एससी मध्ये किती जाऊ शकतो, एसटी मध्ये किती जाऊ शकतो, त्यानंतर ओबीसी मध्ये किती जाऊ शकतो, हे आता आपण इथं काय करू, एक वेळ डिस्कस करू. बघा सर्वात पहिले आपण ओपनचा जर कट ऑफ कन्सिडर केला तर ओपनचा कितीपर्यंत जाऊ शकतो. काय ओपनचा कट ऑफ एक नंबर बघू आपण. ओपनचा कट ऑफ म्हणजे जनरल कॅटेगरीचा कट ऑफ. त्यानंतर या जनरल कॅटेगरीच्या कट ऑफ मध्ये जर प्रिडिक्शन करायचं काम झालं आपलं तर काय होऊ शकते, किती लागू शकते अंदाजे कट ऑफ. तर इथं मिनिमम स्कोर जाऊ शकते यांचा 145 ते म्हणजे 140 ते 145 पर्यंत. याच्यावरती यावर्षी तुम्हाला पुणे विभागामध्ये दिसणार नाही. जर ओबीसीचा जर आपण कट ऑफ बघितला ओबीसीचा तर जास्तीत जास्त 138 ते 145 किंवा 144 पर्यंत टाकू शकतो आपण त्याला. एससी कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण, एससी कॅटेगरीमध्ये काय लागू शकतो तर जवळपास 130 ते 135 गुणांच्या दरम्यान तुम्हाला काय लागू शकतो, एससी कॅटेगरीमध्ये काय लागू शकतो, कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर एसटी कॅटेगरीमध्ये जर गेलो आपण तर एसटी कॅटेगरीमध्ये कमीच लागणार आहे, जवळपास 125 ते 130च्या दरम्यानच लागणार आहे.
त्यानंतर बाकीच्या अदर कॅटेगरी ॲव्हरेजमध्ये इथंच लागणार आहेत. जर ॲव्हरेज एकच आकडा जर सेफ झोन बघितला आपण तर 135 ते 145 हे जे गुण असतील तुम्हाला तर हे सेफ स्कोअर आहे कृषी सेवक 2023 साठी. म्हणजे इथपर्यंत तुमचा कट ऑफ लागू शकतो. बट हा फक्त काय अपेक्षित कट ऑफ आहे, त्यामुळे याच्यावरती अवलंबून न राहता आपल्या येणाऱ्या एक्झामवरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करा. आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अदर विभागाचे सुद्धा आपण काय कट ऑफ होते ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट रिझल्ट कधीपर्यंत लागू शकते याच्याविषयी जर डिस्कस केलं तर रिझल्टविषयी डिस्कस केलं तर या फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये आपला जो कृषी सेवक आहे याचा रिझल्ट लागायला हवा. जर लास्ट वीकमध्ये कृषी सेवकचा रिझल्ट नाही लागला तर आपल्याला हा रिझल्ट कमीत कमी 4 ते 5 महिन्यानंतर बघायला मिळू शकते. कारण की नंतर आचारसंहिता लागू होणार आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याच प्रकारच्या शासकीय नोकऱ्या भरत्या जे असतात त्यांचं सिलेक्शन प्लस त्यांचं नियुक्तीपत्र देणं योग्य नसते, म्हणजे त्या आचारसंहितेचं उल्लंघन असते. म्हणून मग नंतर आपल्याला 4 ते 5 महिने वाट बघावी लागू शकते. तर तुम्ही आपापल्या डिपार्टमेंटला जर तशा प्रकारचे निवेदनं दिले तर तुमचा निकाल लवकरात लवकर लावण्याची ते काळजी करू शकतात. अदरवाईज मग तुम्हाला ते भोगावंच लागणार आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.